मला म्हणजे मी फक्त डीजे लावणारे मंडळ म्हणत नाही, जे पारंपरिक वादन लावत असतील आणि त्यांना वाटत असेल की नाही यांच्याशी जोडायला नाही पाहिजे, आपण जोडू नका, आम्हाला काही इश्यू नाहीये, तुम्ही दुसऱ्यांचे घ्या. पण याच्यात काय झालं की मी 2019ला एक कार्यकर्ता म्हणून ह्या भाऊरांगरीत समेश झालो. तिकडे जॉईन झाल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून मी अनेक गणेश मंडळांना भेटलो. आज एक नातं जे म्हणतो आपण लोकांसोबत माझं जुडलं गेलं, आणि स्पेशली गणेश उत्सव आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत, कारण त्यांना पण वाटलं की आपल्यातलाच एक आहे तो, म्हणून ती नातं झाली. हे जी बाकीच्या कंपनींनी दिली, या कंपनीच्या मालकांनी किंवा ज्यांनी आधी जाहिरात दिली, ते कधीच कुठल्या मंडळाचे कार्यकर्ते किंवा उत्सव प्रमुख नव्हते, फक्त ते एजन्सी थ्रू जाहिरात द्यायची. पण एक म्हणतो ना, एक पर्सनल टच जे म्हणतो, ती आमची ह्या लोकांसोबत डेव्हलप झाली, ज्याला आपण पर्सनल कनेक्ट म्हणतो. पर्सनल टच, पर्सनल कनेक्ट म्हणेल की पर्सनल कम्फर्ट लोकांसोबत, तीच कनेक्ट ती याच्यात झाली, ह्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून झाली. आता पर्सनल कनेक्ट, पर्सनल टच आणि पर्सनल कम्फर्ट, आणि त्याच्यातून मंडळांना जाहिरात भेटणं, याला आपण हायजॅकिंग म्हणत असेल तर मी याला उत्तरच देऊ नाही शकत.